गुड मॉर्निंग. माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे. मी आज मुंबईला चाललेली आहे गणपतीची शॉपिंग करायला. बघू जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. येऊ दे. आम्ही आता चिंचपोकळीला उतरलोय. आता लालबागच्या मार्केटमध्ये जाणार आहे गणपती बाप्पाचं साहित्य आणायला आणि बाकीचे गणपती बघू आता जसं काय असतील तसे बघणार आहोत. आम्ही चिंचपोकळीला आलेलो आहे आणि चिंचपोकळीला गणपती बाप्पा सुद्धा दिसलेले आहेत बघा. आता गणपती बाप्पाचं आगमन होतोय कारण का डेकोरेशनसाठी अगोदरच आगमन होतं. त्यांना डेकोरेशनची तयारी करायला लागते म्हणून गणपती बाप्पा अगोदरच तयारी करतात नेण्यासाठी. आणि भाऊ सुद्धा आलेला आहे आणि छोटा भाऊ आलेला आहे. भाऊ फोटो कॅमेरा घेऊन आलाय. सुंदर आहे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. हे गणपती बाप्पा शाडू मातीचे आहेत आणि हा गणपती बाप्पा पण खूप सुंदर आहे. आणि हे चिंचपोकळीचे गणपती बाप्पा आहे. काही स्वामींची मूर्ती आहे गणपती बाप्पामध्ये. हे बघा आई एकविरा गणपती बाप्पा. खेकड्यावरती बसलेला गणपती बाप्पा आहे. सगळ्या प्रकारचे असे गणपती बाप्पा आहेत. सगळ्या वाहनावर बसलेले. इथे सुद्धा गणपती बाप्पा आहेत. आणि इथे सुद्धा खूपच सुंदर आहे तुळशी वृंदावन. हे बघा सिद्धिविनायक गणपती बाप्पा. हे बघा इथं सुद्धा खूप छान मूर्त्या आहेत. इतकं सुंदर आहे ना. हे चिंचपोकळीला गणपती कारखाना आहे तिथे आम्ही आलेलो आहेत. इतके सुंदर गणपती बाप्पा आहेत. असं बघूनच खूप सुंदर वाटतंय. मन प्रसन्न वाटतं एकदम. बघा हे एक आपले बाप्पा आहेत गणपती बाप्पा. हे बघा इथे सुद्धा गणपती बाप्पा आहेत. इतके सुंदर आहेत ना. बघा हा पण सुद्धा गणपती बाप्पा इतका सुंदर आहे झोपाळ्यावरती बसलेला. खूपच सुंदर वाटतंय. हे बघा हा गणपती बाप्पाचा कारखाना आहे. बघा इथे गणपती बाप्पा तयार होतात. आता पेंटिंगचं काम चालू आहे. सध्या यांची घाईच आहे आणि गणपती बाप्पा आता लवकरच येत आहेत ह्या महिन्यातच. हे पण पेंटिंग बाकी आहे गणपती बाप्पाचं.
ओवी सुद्धा आलेली आहे आणि इथं मेनू आहे. ओवीची मम्मी म्हणजे वहिनी आहे आणि तिथं वहिनीची बहीण सुद्धा आहे. आता खूप ऊन सुद्धा इकडे मुंबईला. लालबागचा मार्केट, सगळं कंट्रीच्या सगळ्या गोष्टी इथून भेटतात. तुम्हाला पाहिजे ते हवं ते आणि दर्शन वगैरे गणपतीचे दागिने बिगिने सगळे आणि इथे सुद्धा आहे, बाली सुद्धा आहे गणपती बाप्पाची आणि इतकं सुंदर आहे ना. मोत्याची तर खूपच सुंदर आहे. आम्ही मोत्याची घेतली. हॅलो खूप मोठा मार्केट आहे. इतकं सुंदर आहे ना. हे बघा गणपती बाप्पाची ज्वेलरी सुद्धा मिळते इथे आणि इतकं सुंदर आहे, खूपच सुंदर. आणि इथे लालबागचा राजा बसतो. आता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. बाकीचं डेकोरेशन चालू आहे का इथे लालबागचा राजा बसतो. तर डेकोरेशनचं काम चालू आहे. आणि बघा इथे खूप सुंदर गौरी आहे. एवढ्या सुंदर गौरी सजवल्यात ना, खूपच सुंदर वाटतात. आणि कोळीन बाय गौरी इतकं सुंदर वाटतं. हे बघा हे मार्केट खूप मोठं आहे समोरच लालबागचा राजा बसतो आणि समोरच लालबागचा राजा बसतो. आता सध्या गणपती बाप्पा तयार होत आहे. तिथे डेकोरेशन चालू आहे काम, त्यामुळे सगळं पॅक आहे त्या साईडचं. आणि इथे बघा खूप सुंदर अशा गौरी आहेत आणि आतमध्ये मुकुट आहेत गौरीचे. इतके सुंदर मुकुट आहेत, खूपच सुंदर आहे. मुकोटे कितीपासून स्टार्ट आहे? मुकोटे 300 रुपयापासून चालू आहे. 300 पासून स्टार्ट आहेत मुकोटे. जसे हवे तसे तुम्हाला मिळतील. खूपच सुंदर आहे. आणि ते गौरीचा साज पूर्ण आहे. दीदी जे ज्वेलरी आहे गौरीसाठी. तुमचं दुकान आहे कुठे आहे? ॲड्रेस? दुकान आहे लालबाग परेलमध्ये, लालबागच्या राजाची मेन गल्ली, संस्कृती कलेक्शन, दुकान नंबर 10. थँक्यू. वेगवेगळ्या प्रकारच्या चला बाहेर हां हो या आता इथे ओवी बसले. आमचा ओवी खूप दमली आहे. ओवी आणि ते भाऊ आणि बाबा भाऊ इथे गणपती बघतायत. खूप सुंदर, भरपूर छान अशा प्रकारच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि काय कळत नाही खरेदी कुठली घ्यायची काय. आपण जेव्हा वस्तू घेतो तेव्हा काही चिवडा गल्ली आहे. म्हणजे इथे सगळं सगळे फरसाणच मिळतात. म्हणजे चिवडे सगळे मिळतात सगळ्या प्रकारचे. काही तिथे लक्ष्मी फरसाण आहे. चांगल्या क्वालिटीचे फरसाण मिळतात. आणि हे मुंबईचं फेमस मार्केट आहे, चिवडा मार्केट. आता कपडा मार्केटला आलेलो आहे. म्हणजे इथे सगळे गणपती बाप्पाचे 250 सगळे कपडे मिळतात. बघा पट्टा असो, गणपती बाप्पाचं शाल, सगळे वस्त्र मिळतात. बघा सुद्धा सुंदर असे कपडे मिळतात गणपती बाप्पाचे. वेगवेगळे आपण गणपती बाप्पाला पितांबर नेसवतो. बाकी इतर काय साहित्य लागते बघा, सगळं साहित्य मिळते इथे. आणि सगळं आहे. आता हे लालबागच्या राजाचं एंट्री आहे ना, आणि तिथे डेकोरेशन चालू आहे. तिथे सुद्धा गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं साहित्य मिळतं. पडदे किंवा बाकीचं साहित्य सजावटीसाठी. हे बघा इथे ओवी बसले आणि इथं मेनू बसलाय म्हणजे बारका भाऊ.
हे दोघं दमले त्यामुळे आराम करतायत. नुसते दोघं दमतायत. बघा आता इथं आम्ही ज्यूस पिण्यासाठी थांबलोय. ओवी तर काय आमची बघा. आणि बॉम्बे साईडला खूप गर्दी असते त्यामुळे खूपच त्रास होतो इथे गर्दीतून. एवढे त्रास होतो. हे बघा इथे लालबागचा राजा बसतो. तिथेच आम्ही आहोत आणि इथे सुद्धा आता गणपती आगमन होत आहेत प्रत्येक. बाकीचे डेकोरेशन चालू आहे. आहोत आणि इथे लालबागचा राजाचा आहे त्याच रस्त्याला आम्ही आहोत. तरी पण बघा आता अजून गणपती आले नाही आहेत तरी पण गर्दी बघा किती आहे इथे. आणि जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होईल तेव्हा खूपच गर्दी होणार आहे इथे.
वर्षाची आहे ना म्हणून तुला आज आणलं नाही. कारण का इथे खूप गर्दी असते आणि एवढी गर्दी आहे ना अक्षरशः आम्हीच गर्दीमध्ये गरम पण एकदम भरपूर खूपच होत आहे आणि ऊन असल्यामुळे खूपच गरम होते इथे. हा जय मल्हार गणपती बाप्पा आहे. पण गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. गणपती बाप्पा हे बघा अजून गणपती बाप्पा येत आहेत आणि हे बघा ब्रिज वरती खूपच गर्दी आहे. एवढी पब्लिक आहे ना खूपच पब्लिक आहे. खूपच गर्दी आहे बघा आणि पूर्ण रस्ते जाम आहे. गाड्या अजिबात नाही आहेत या रस्त्याला कारण का या रस्त्याला गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. गणपतीला मस्त एकदम इतकं सुंदर आहे ना गणपती बाप्पा. आणि बघा पब्लिक सुद्धा इतकी आहे ना खूप पब्लिक आहे. जास्त करून फोटोग्राफर आहे आणि प्रत्येक गणपती बाप्पाचे फोटो काढतात. बघा इथे आधी गणपती बाप्पा येते. गणपती बाप्पा पुढे काही गणपती चला. बाप्पाच्या back side आहे. एवढी पब्लिक आहे ना खूपच पब्लिक आहे. आज सुद्धा आहे सध्या असताना खूपच पब्लिक आहे. आता प्रत्येकाला सुट्ट्या असतात. खूपच गर्दी आहे बघा. गणपती बाप्पासाठी कोणी सुट्टी सुद्धा काय सुट्टी घेऊ शकतो. हे बघा सुद्धा गणपती बाप्पा येतात. हे बघा आता खूपच सुंदर आहे बघा. सिल्वरमध्ये आहे सिल्वर गोल्डनमध्ये. हो माझं चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.